नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तूर पेरणी करून जवळजवळ 90 ते 100 दिवस पूर्ण झालेले आहेत। सध्या सर्व भागामध्ये सोयाबीन काढणीचं काम चालू आहे। सोयाबीन हे आपण खरीपमध्ये मुख्य पीक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक आपण तूर हे पीक घेतलेलं आहे। सोयाबीन काढणी चालू आहे। आता रब्बीमध्ये आपण तुरीचं व्यवस्थापन करणार आहात। आता यानंतर एक 90 ते 100 दिवसानंतर तुरीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला पाहिजे, यामध्ये आंतरमशागती तुरीमध्ये आपण कशा करायला पाहिजेत, त्यानंतर जमिनीतून खताचा डोस आपण काय करायला पाहिजे, तो कोणता द्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे फुलधारणा आता चालू होते, फुलधारणेसाठी खताच्या फवारणी आपल्याला काय घ्यायच्या, त्याचप्रमाणे रोग आणि किडीचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की यानंतर तूर मरीची समस्या ही जास्त असते, तर तूर वंबळून त्याला सोयाबीन आपण काढून घ्यायला म्हणजे काढणी चालू आहे। सोयाबीन काढून घेतल्यानंतर हा जो तुरीतला दोन ओळीमधला जो बेल्ट आहे याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर करून घ्यायचे आहेत। जर ट्रॅक्टर जर नसेल जात तर आपण वखरणी करून घ्यायला पाहिजेत। जर आपल्याकडे बऱ्यापैकी अंतर दोन ओळीमध्ये असेल तर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर करायला पाहिजे। रोटर करताना ह्या झाडाच्या फांद्या जितक्या लांब आहेत, म्हणजे साधारणतः झाडा खोडापासून एक इकडल्या साईडला दोन फूट आणि पलीकडल्या साईडला 2 फूट, बऱ्यापैकी दोन्ही साईडला जवळजवळ 2.5-3 फूट अंतर तुम्ही सोडून द्या। आणि मधल्या भागामध्ये हे जे मोकळा भाग आहेत याच्यामध्ये तुम्ही रोटर करून घ्या, म्हणजे तुरीच्या पांढऱ्या मुळ्या तुटणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, एक चांगलं रोटर केल्यानंतर त्यानंतर वखर करून घ्या, म्हणजे पाळी घालून घ्या आणि त्या पाळीच्या म्हणजे जे पाळी यंत्र आहेत त्या पाळीच्या यंत्राला तुम्ही त्या खालच्या फणांना दावं गुंडाळून घ्या। हे दावं गुंडाळून त्यानंतर हे जो मधली जी माती आहे ही मधली माती आपल्याला कडेने लावून घ्यायची, म्हणजे ही जी मोकळी झालेली रोटरच्या साहाय्याने जी माती आहे ही माती आपल्याला ह्या फांदीची जिथं सावली पडती, म्हणजे झाडाची जिथं सावली पडती खोडापासून 1.5 फूट इतक्या 1.5 ते 2 फूट एवढ्या लांबवरती ती आपल्याला माती लावून घ्यायची। तर शेतकरी मित्रांनो, कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पुन्हा पाऊस पडण्याचे चान्सेस असू शकतात। त्याच्यामुळं जर पाऊस जास्त झाला तर ह्या सरीतून पाणी निघून जातं, पाण्याचा निचरा होऊन जातो आणि यानंतर फुलधारणा शेंगा भरपूर लागल्यानंतर तुरीला पाण्याची आवश्यकता असते। आपल्याकडे जर ओलिताची सोय असेल तर आपल्याला 1-2 पाणी हे शेंगा अवस्थेमध्ये द्यावे लागतात, फुला अवस्थेत द्यावे लागतात। तर तुम्ही ज्यावेळेस दंड पाडून घेताय त्यावेळेस आपल्याला पुन्हा पाणी द्यायलाही सोपं होतं आणि पावसाचं पाणी पडलं तर पाण्याचा निचराही होतो। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही माती लावताय ते माती लावण्याच्या अगोदर आपल्याला एक संतुलित खत मात्रा बेसल डोस तुरीसाठी करून घ्यायचा आहे। तूर पेरणी करताना आपण बेसल डोस पेरलेला असतो, त्यावेळेस तो साधारणतः 40-45 दिवस तो जमिनीमध्ये राहतो, त्यानंतर खत जमिनीमध्ये राहत नाहीत। आज पीक स्वतः कायिक वाढ त्याची पूर्ण झालेले आहेत, पण यानंतर जी फुलधारणा असेल किंवा झाडाचा शेंडा हा 8 ते 9 टप्प्यामध्ये फुलधारणा होते। अजून 1.5-2 फुटापर्यंत तुरीचा शेंडा चलतो आणि तिथं फुलधारणा होते। निघणारे फुलधारणा आणि त्या शेंगा फुगवण्यासाठी तुरीला अन्नद्रव्याची आवश्यकता असते। म्हणून सर्वात महत्त्वाचं, आता तुम्ही दंड पाडताना ह्या खोडापासून 1.5 ते 2 फूट ह्या बाजूनी म्हणजे उजव्या बाजूनी आणि पुन्हा डाव्या साईडने 2 फूट अशा हिशोबाने आपल्याला खत पेरायचं आहे। प्रति एकरी आपल्याला तुरीसाठी डोस करायचा आहे तो असा असावा। तर आताचा जो आपल्याला डोस द्यायचा आहे हा परिपूर्ण संतुलित डोस असावा। याच्यामध्ये NPK खत घ्या, हे पोटॅशयुक्त आणि फॉस्फेटयुक्त ग्रेड असावे, म्हणजे 10-26-26 लाच तुम्ही प्राधान्य द्या। 10-26-26 50 ते 75 किलो तुम्ही त्याच्यामध्ये घ्या। त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे दुय्यम खत येतं, सेटअप असेल किंवा सॅटराईट असेल 50 किलो घ्या। युरिया तुम्ही देऊ नका, हे डाळवर्गीय पीक आहेत, तर घेताना त्याला तुम्ही 25 ते 40 किलो अमोनियम सल्फेट घ्या। कोणत्याही चांगल्या कंपनीचं अमोनियम सल्फेट तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि 10 किलो सूक्ष्म खत की ज्याच्यामध्ये फेरस मॅग्नेज झिंक कॉपर मोल्डम बोरॉन हे जे बोरॉन बेस मधलं जे सूक्ष्म खत असेल, प्लॅन्टीन असेल, मायक्रोजीडी तुमचं बोरॅकॉल BSF 12 नंबर असेल, असं सर्व मिक्स करून 12च्या 12 प्रकारचं अन्नद्रव्याचं सगळं एकत्र करून सगळं 2-3 वेळा एकत्र चाका करा आणि झाडाच्या सावलीप्रमाणे इकडून खोडाच्या 1.5 फूट आणि तिकडून 1.5 फूट अशा हिशोबाने सगळीकडे पांगून टाका आणि त्यानंतर रोटर केल्यानंतर पुन्हा ते माती आड करा। म्हणजे रोटर करण्याच्या अगोदर अशा पद्धतीने तुम्ही ते माती आड करा आणि माती आड केल्यानंतर तुम्ही 2 ते 3 दिवसांनी
पुन्हा त्याला फ्लड पाणी द्या. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आंतरमशागत करून बेसल डोस दोन्ही साईडने टाकून आपल्याला तो माती आड करायचा आणि त्यानंतर पाणी द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता यानंतर आपल्याला फवारणी व्यवस्थापन येणाऱ्या 35, 40, 50 दिवसामध्ये आपण फवारण्या कशा करायला पाहिजेत त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, फवारण्या आपण दोन पद्धतीने आपल्याला करायच्यात. एक खताची फवारणी आणि एक कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी. आज जर आपण बघितलं तर सर्व भागामध्ये सोयाबीन काढणी चालू आहेत. आता मध्ये पावसाचा गॅप भरपूर पडल्यामुळं सध्याला वातावरणामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आहेत. सोयाबीनचे पानं पिवळे पडून गेल्यामुळं सगळ्या ज्या रस शोषणाऱ्या किडी असतील किंवा अळीचा प्रादुर्भाव असेल हा तुरीच्या कोवळ्या शेंड्यांवरती आहेत. म्हणजे आज जर आपण तुरीमध्ये जर बघितलं, झाडं जर असे हलवले तर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुरीवर रस शोषणाऱ्या किडीपैकी तुडतुड्याचा अटॅक जास्त आहे, थ्रिप्सचा अटॅक जास्त आहेत. विशेष करून हिरवा तुडतुडा जास्त असल्यामुळे पानातून रस ओढून घेतो. आता ज्या नवीन कळ्या निघत आहेत ह्या कोवळ्या भागामध्ये किंवा कोवळ्या पानामध्ये तो तुडतुडा पानाच्या खाली बसून रस ओढून घेतो आणि त्याच्यामुळं झाडातलं अन्नद्रव्य तो ओढून घेतो, त्याचाही फटका बसतो. म्हणून तुडतुड्याचा बंदोबस्त आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पानं गुंडाळणारी आळी असेल तर पानं गुंडाळणाऱ्या अळीचाही प्रादुर्भाव आहे. आता जर बघितलं तर दिवसा ऊन आहे, रात्रीचं दव पडत आहेत, सकाळचं 8-9 वाजेपर्यंतच्या दव असते. याच्यामुळे काय होतंय, काही प्रमाणामध्ये थोडा बुरशीचाही प्रादुर्भाव येतो. शेतकरी मित्रांनो, 90-100 दिवसापासून तर पुढं 145 दिवसापर्यंत फुलधारणा ही मोठ्या प्रमाणामध्ये तुरीला होत असते. म्हणजे 40-45 दिवस हे फुलधारणेचे आहेत. आता जर बघितलं तर तुरी ह्या 2 टप्प्यामध्ये आहेत, कमी कालावधीच्या आणि जास्त दिवसाच्या. शेतकरी मित्रांनो, इथून पुढे तूर हे 165 म्हणजे टोटल तुरीचा विषय 165 ते 180 दिवसापर्यंत असतात. काही तुरी 140 ते 160 दिवसाच्या असतात. आपण ह्या तुरीचं जर बघितलं तर ही तूर जास्त दिवसाची आहेत. शेतकरी मित्रांनो, यानंतरचं एक साधारणतः 35-40 दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मग हे 35-40 दिवस म्हणजेच फुलधारण्याचे आहेत, फळधारण्याचे आहेत. जर पानं चांगले जर टिकले तर निश्चित आपल्याला पुढं माल चांगला निघणार आहे. म्हणून पानं टिकण्यासाठी आपल्याला फवारण्या ह्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी आता जी पहिली फवारणी आपल्याला जी करायची ही रस शोषणाऱ्या किडीसाठी आणि अळीसाठी करायची आणि बुरशीनाशकासाठी करायची. तर शेतकरी मित्रांनो, 15 लिटर पाण्याला कोणत्याही चांगल्या कंपनीचं इमामॅक्टिन बेन्झोएट असेल, 15 लिटर पाण्याला 13 ते 14 ग्रॅम घ्या. त्याचप्रमाणे हे अळीसाठी काम करतं. त्याचप्रमाणे फ्लोनिकामिड पनामा असेल किंवा उलाला असेल हे 50% मध्ये येतं. तर हे तुम्ही तुडतुड्यासाठी एक 5 ते 6 ग्रॅम त्याच्यामध्ये घ्या. किंवा इमिडाक्लोपिड 70% असेल, टॅकप्रिड असेल किंवा ॲडमायरा असेल हे तुम्ही 6 ते 7 ग्रॅम घेऊ शकता, दोन्हीपैकी एक. तर शेतकरी मित्रांनो, मावा तुडतुड्यासाठी तुम्ही इमिडाक्लोपिड किंवा फ्लोनिकामिड तुम्ही त्याच्यामध्ये 5 ते 7 ग्रॅम घ्या. आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक टाटाचं हेक्झाकॉनेझॉल जे कॉन्टॉप असेल किंवा बोनस बायरचं जे टिबिकोनेझॉल त्याच्यामध्ये आहेत किंवा फॉलिक्युअर आहेत, हे तुम्ही 15 लिटर पाण्याला 12 ते 15 मिली घ्या. आणि त्याच्यामध्ये स्प्रेडर घ्या, कारण तुरीवर एक विशिष्ट लव असते की ज्याच्यामुळं हे फवारणी केलेले पाणी त्याच्यावर थांबत नाहीत. अशा पद्धतीने त्याची एक फवारणी तुम्ही स्प्रेडर सिलिकॉन बेसमधलं स्प्रेडर 5 मिली असं मिक्स करून आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची. शेतकरी मित्रांनो, हीच फवारणी पुन्हा आपल्याला एक साधारणतः 17 ते 18 दिवसांनी पुन्हा कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची करायची. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण जर तुरीमध्ये जर बघितलं तर ह्या काडीमध्ये सध्याला गर्भधारण्याचे दिवस चालू आहेत. आपल्याला कळी निघत आहेत. निघणारी कळी ही सशक्त निघावी यासाठी आपल्याला खताची फवारणी करायची. आपल्याला किती कळी काढायची, किती प्रमाणात काढायची. सशक्त कळी जर काढली तर त्याची गळ होत नाहीत आणि शेंगाही चांगल्या लांब पडल्या. आता तर शेतकरी मित्रांनो, सध्याला गर्भधारण्याचे दिवस आहेत. ह्या अवस्थेमध्ये तुम्ही खताची फवारणी करा. त्याच्यामध्ये तुम्ही बोरॉन आणि फॉस्फरसची लेवल वाढवा. म्हणजेच 15 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जी दुसरी फवारणी घ्यायची ती असं घ्यायचं आहे, रानडेचं मिक्सिंग असेल किंवा किसाईड जी असेल तर 70 ते 80 मिली घ्या. किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं बोरॉन बेसमधलं कॅटलिस्ट RM असेल किंवा फॉर्मॅक असेल किंवा मिकनेल 32 असेल, 70 ते 80 ग्रॅम त्याच्यामध्ये बोरॉन बेसमधलं किंवा झिंक बेसमधलं मायक्रोन्यूट्रन तुम्ही घ्या. त्याचप्रमाणे कोणत्याही चांगल्या कंपनीचं 13-40-13 की ज्याच्यामध्ये 40% फॉस्फरस आहेत, हे उच्च फॉस्फेटयुक्त ग्रेड 13-40-13 70 ते 80 ग्रॅम घ्या. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 70 ते 80 ग्रॅम घ्या. आणि कोणत्याही चांगल्या कंपनीचं ॲमिनो ॲसिड की जे ॲम्बिशन असेल बायरचं किंवा इसाबियन असेल किंवा दमन प्लस असेल, एक तुम्ही PPM मध्ये ते घ्या. असं मिक्स करून तुम्ही पुन्हा एक सेकंड खताची फवारणी घ्या.
शेतकरी मित्रांनो, मी ह्या ज्या 2 फवारण्या सांगितलेल्या आहेत, ह्याच 2 फवारण्या आपण जर 12-13 दिवसाच्या अंतराने जर आलटून पालटून जर मारल्या तर निघणारी कळी चांगली निघते, सशक्त निघते, निघणाऱ्या कळीचं प्रमाण जास्त निघते, वातावरणात बदल झाले तर फुलगळ किंवा फळगळ ही होत नाहीत, आणि सर्वात महत्त्वाचं रात्रीची जी दव पडल्यामुळे बुरशी असेल, पानं गुंडाळलेले आळे असेल किंवा रस शोषणारी किडी येणाऱ्या जर 30-35-40 दिवस जर आपण कंट्रोल जर ठेवल्या त्याचा बेनिफिट आपल्याला जास्त भेटला जातो. तर निश्चित मी ह्या ज्या 2 फवारण्या सांगितलेल्या आहेत ह्या लागलीच तुम्ही 2 फवारण्या एक 12-13 दिवसाच्या अंतराने सर्व शेतकऱ्यांनी मारून घ्यावं ही एक विनंती आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची की आपल्या भागामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये पाऊस भरपूर होतोय, त्याच्यामुळे लोक बऱ्यापैकी तुरी उधळणे म्हणजे मरून जाण्याची समस्या इथून पुढे जास्त जाणवते. पण ह्या वर्षी पाऊसमान कमी आहेत, ऑलरेडीच त्या झाडांच्या पांढऱ्या मुळ्या ह्या डेव्हलप नाहीत, सोटमुळे हे चांगले खोल गेल्यात, कमी पाण्यावरती पीक पण चांगलं आहेत, पण सोटमुळे हे चांगलं आहेत पण पांढऱ्या मुळ्यांची डेव्हलपमेंट नाही. त्याच्यामुळं कारण का आता 2 पावसात खंड पडला, त्याच्यामुळे पांढऱ्या मुळ्या डेव्हलप नाहीत. त्यामुळे बेसल डोस घालून पाणी दिल्यानंतर पांढऱ्या मुळ्या चांगल्या डेव्हलप होतील, खताच्या फवारण्या दिल्यानंतर पांढऱ्या मुळ्या डेव्हलप होतील. जर ह्या पांढऱ्या मुळ्या जर डेव्हलप झाल्या नाही तर झाड मरीचे प्रॉब्लेम होत असतात. तर शेतकरी मित्रांनो, तूर उधळती का, तूर मरती का ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या जमिनीमध्ये वारंवार सोयाबीन हरभरा घेतल्यामुळं द्विदल वर्गीय पीक आल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये पिथियम, फ्युजेरियम, फायटोप्थोरा नावाच्या बुरशी जास्त आहेत. त्या पांढऱ्या मुळ्यावरती उपजीविका करतात, मुळ्या डॅमेज होतात, त्यामुळं खालीून खत आणि पाण्याची उपलब्धता होत नाही. त्यामुळं इथून पुढे तुरीची मर ही समस्या जास्त वाढत जाते. त्याचप्रमाणे तुरीच्या एकदम खोडा भूपृष्ठाच्या म्हणजे जमिनी लगत एकदम पांढरी अशी बुरशी वाढली जाते, त्याला आपण कॉलर रॉट वगैरे असंही म्हणू. म्हणजे कॉलर रॉटच्या बुरशीमुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची मर होत असते. तर ही होऊ नये म्हणून आपल्याला एक आळवणी करायची. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही दंड मारणारे, खत टाकून ज्यावेळेस पाणी देणारे, ज्यावेळेस तुम्ही पाणी देताय त्या ओल्या भागामध्ये आपल्याला आळवणी करायची. जर आपण चांगली आळवणी केली तर मला खात्री आहे की जवळजवळ 60-70% जे झाडं मरणीचे प्रॉब्लेम आहेत हे कंट्रोलमध्ये राहतात. ही आळवणी कशी करायची ते मी सांगतो. जो लावणाचा भाग आहे, जो दलदलीचा भाग आहे, जो पाणी धरून ठेवणारा भाग आहे, तिथं तर 100% तूर ही उधळतीच. तर उधळू नये म्हणून तुम्ही एक साधारणतः 500 लिटर पाण्यामध्ये रोको असेल किंवा तुमचं थायफिनटमध्ये मिथाईल म्हणजे तुमचं रोको किंवा कार्बेडिन्झिम असेल म्हणजे 22 असेल किंवा रोको असेल किंवा 35% मेटॅलेक्झिल असेल, हे तुम्ही 500 लिटर पाण्याला साधारणतः 1 किलोपर्यंत घ्या. त्यानंतर पुन्हा 13-40-13 असेल किंवा 12-61 असेल, 500 लिटर पाण्याला तुम्ही 5 किलो घ्या. कोणत्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड असेल की ज्याच्यामध्ये फुलिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड असेल, असं 98% ह्युमिक ॲसिड तुम्ही 500 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम घ्या. असं मिक्स करून सर्व एकत्र मिक्स करा. आणि ज्या वेळेस तुम्ही मोकळं दंडाने पाणी देणार आहेत, त्या दंडाने पाणी दिल्यानंतर जो चिखल राहतो त्या चिखलामध्ये तुम्ही झाडाच्या बुडालगत म्हणजे झाडाच्या बुडापासून 4-4 सेंटीमीटर म्हणजे 2-2, 3-3 इंचावरती तुम्ही तो नोझल काढून तुम्ही आळवणी करून घ्या. आपल्याला नक्कीच खात्री आहे की ह्या जमिनीमध्ये आपलं गेल्या वर्षी तूर असेल किंवा हरभरा असेल हे मरून गेलेलं आहेत, अशा जमिनीमध्ये आपण आळवणी करायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, मला सांगायचं काय, जर आळवणी चांगल्या केल्या, फवारण्या जर आपण रोगराई जर कंट्रोल ठेवली, खताच्या फवारण्या जर चांगल्या केल्या आणि जमिनीतला भेसळ डोस हा अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतरचं जो उत्पादन निघतो हे भेसळ डोसच्याच ताकदीवर निघतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. अशा पद्धतीने इथून पुढे आपण 90 दिवसापासून तर 150 दिवसापर्यंत हे तुरीच्या मशागती करायला पाहिजेत. यावर्षी तुरीचं मार्केट पण चांगलं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तूर पण चांगले आलेले आहेत. तर तुरीला सांगितल्या पद्धतीने आपण काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक शेतकरी सोयाबीन काढणीच्या याच्यामध्ये व्यस्त राहतात, पण बऱ्यापैकी ह्या ऑक्टोबरमध्ये आपण ते जे मशागती ज्या वेळोवेळी करून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये उशीर होतो. हा उशीर न करता तुरीचं व्यवस्थापन तुम्ही चांगल्यापैकी सांगितल्याप्रमाणे करावं, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.